22,35,000 विद्यार्थी ज्या परीक्षेला बसतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न एका क्षणामध्ये प्रश्नचिन्हामध्ये बदलतं। जी परीक्षा देशातलीच नाही तर जगभरातली मोठी परीक्षा मानली जाते, जी परीक्षा देशातल्या सगळ्या शहरांसह जगभरातल्या 14 शहरांमध्ये घेतली जाते, त्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। एकदा नाही, दरवर्षी। ती परीक्षा आहे भारतामधून डॉक्टर होण्याची इच्छा बाळगणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांची पहिली पायरी, नीटची परीक्षा। या वर्षी या नीटची परीक्षा 3 मेला झाली आणि आज सगळ्या विद्यार्थ्यांना कळले की त्यांनी 2-3 वर्ष राबून जो अभ्यास केला होता त्याचा काहीही उपयोग झालेला नाहीये, कारण त्यांना परीक्षा परत द्यावी लागणार आहे। कारण तेच जे दर 1-2 महिन्यांनी आपण वेगवेगळ्या परीक्षांच्या बाबतीत ऐकतोय, पेपर फुटीचं। 3 मेला हा पेपर झाल्यानंतर साधारण 7 मेला ही परीक्षा कंडक्ट करणाऱ्या NTA ला कळलं की कदाचित पेपर फुटला असावा। मग अंतर्गत चौकशी झाली, मग CBI कडे प्रकरण दिलं गेलं आणि मग कळलं की या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले गेले होते ते प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधीच मिळाले होते। हे कसं याचा तपास जेव्हा सुरू केला त्यावेळेस धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आणि तिथून सगळ्या देशभरामध्ये। नाशिक मधल्या एका व्यक्तीने हा पेपर फोडल्याची पहिली माहिती मिळाली, तिथून तपास सुरू झाला, तिथून तो गुरुग्राम पर्यंत पोहोचला, तिथून तो जयपूर पर्यंत पोहोचला, तिथून तो राजस्थान मधल्या सीकर पर्यंत पोहोचला आणि सीकर मधून मात्र हे जाळं देशभरात पोहोचलं होतं। जवळपास 30,000 पासून ते 20 लाखांपर्यंत हे पेपर विकले गेले होते। आता यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचं नुकसान झाले, म्हणजे ज्यांनी हे पैसे देऊन ही परीक्षा दिली होती, जे आपल्या मनात मांडत होते की आपल्याला चांगले मार्क मिळणार आहेत, त्यांना तर शिक्षा मिळालेलीच आहे, पण ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला त्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचं फळ भोगावं लागणार। बरं, हे पहिल्यांदा होते का? नाही, 2024 ला सुद्धा या परीक्षेमध्ये असाच घोळ झाला होता, पण त्यावेळेस थोडीशी मलमपट्टी करून होत्या त्या रिझल्टवर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्या। विद्यार्थ्यांचा संताप तेव्हाही झाला होता, पण यातनं आपल्या व्यवस्थेनं धडा काय घेतला? काहीच नाही। पुन्हा 2026 ला तीच परिस्थिती आणि तोच मनस्ताप विद्यार्थ्यांच्या माथी मारला जातोय। चूक नेमकी होतीये कुठे? फक्त काही लालची माणसं जी काही पैशांसाठी, काही लाखांसाठी हे पेपर फोडतात, ही चूक फक्त त्यांची आहे की त्यांना न रोखू शकणाऱ्या व्यवस्थेची? हा सवाल आज विचारावा लागेल, कारण प्रत्येक घरातलं मूल आज डोक्याला हात लावून बसले। या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत, पण या पेपर फुटी मागचं नेमकं गणित काय झालं, काय घडलं ही पेपर फुटी होताना, या सगळ्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट आधी बघूया। वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसलाय, कारण नीटची परीक्षा आता पुन्हा घेतली जाणार आहे। नीटच्या पेपरमधले 100 ते 125 प्रश्न फुटल्याचा संशय NTA आणि केंद्रीय तपास यंत्रणांना आहे। त्यामुळे खबरदारी म्हणून संपूर्ण परीक्षाच पुन्हा घेण्यात येणार आहे। टेलिग्राम या ॲपवर महिनाभरापासून अपेक्षित प्रश्नांचा एक संच फिरत होता। त्यातील 100 ते 125 प्रश्न नीटच्या परीक्षेत जसेच्या तसे आले, असं राजस्थान पोलिसांच्या तपासात समोर आले। या प्रकरणाचं नाशिक कनेक्शनही समोर आले। नाशिक क्राईम ब्रांचने एकाला अटक केली आहे। नासिक पुलिस क्राइम ब्रांच टू ने एक व्यक्ति को हिरासत में लिया है। राजस्थान पुलिस का एक पथक यहाँ पे आने वाला है इस एक्यूज को हिरासत में लेने के लिए। अकॉर्डिंगली इस एक्यूज को के हिरासत में लिया जाएगा। यावरून विरोधकांनी मोदी सरकारला चांगलंच धारेवर धरले। गेल्या पूर्ण दशकामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून अनेक पेपर प्रत्येक वर्षी फुटतात ना। MPSC असो, नीट असो, कुठची स्पर्धा परीक्षा बघा तुम्ही, पेपर फुटीचं पुढे येतं। कोणतरी एक पकडलं जातं, त्याच्यातून किती त्यांनी कमवले हे दाखवलं जातं, पण जो विद्यार्थ्यांना त्रास होतो तो कुठेही कमी झालेला नाही। मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं, एवढं आर्टिफिशियल कृत्रिम बुद्धिमत्ता इतकं पुढे जग चाललेलं आहे आणि आपला पेपर फुटतो कसा? म्हणजे मला आणि लगेच मग CBI वगैरे त्यांनी म्हणजे CBI ची वेळच काय यावी? न्यू एज्युकेशन पॉलिसी आली, नवीन यंत्रणा आली। अहो, आधार कार्ड आमच्या मनमोहन सिंग साहेबांनी आलं, किती इफेक्टिव्हली चाललं। मग आधार कार्ड देशात होऊ शकतो आणि एक नीटची परीक्षा घेऊ शकत नाही, म्हणजे दुर्दैव आहे आणि पूर्णपणे त्या यंत्रणेचा अपयश। NTA च्या गोंधळामुळे 22,49,000 विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा द्यावी लागणार आहे। गरीब विद्यार्थ्यांना तर यामुळे मोठा आर्थिक फटका बसणार आहे, कारण जवळच्या शहरात जाऊन पेपर पुन्हा द्यावा लागणार आहे। स्पर्धा परीक्षांमधील पेपर फुटी आणि गोंधळ हे आता देशात नवे राहिलेले नाही, पण यावर कायमचा तोडगा निघायला हवा, कारण डॉक्टर, इंजिनियर,
सरकारी अधिकारी बनण्यासाठी जे पहिलं पाऊल असतं त्या दरम्यानच हे असे गोंधळ होत असतील तर या परीक्षांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहते. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.